माझा तर विषयच नाही, कारण माझं अख्खं आयुष्य अहिल्या मॅडम तुमच्यापाशी बांधलंय. माझं जगणं मरणं सगळं काही तुमच्यापाशी. सासू मॉम, तुम्हाला काय झालं? तुम्ही इथेच थांबलात. तुम्हाला नाही व्हायचं का तिकडे जाऊन जॉईन त्यांना? जा त्यांना जॉईन व्हा आणि एकी दाखवा किर्लोस्करांची. जा जा. शे, मी मूर्ख वाटले का तुला? हं? हे एवढं सगळं साम्राज्य सोडून यांच्यासोबत वनवासाला जाईल? मी नाही जाणार कुठे. तुला जायचंय? दादा चल. आत्या, काका, सगळेच जर आम्हा दोघांमुळे एवढा प्रॉब्लेम होणार असेल आणि तुम्हाला या घरातून जावं लागणार असेल तर ते मला अजिबात पटणार नाही. हवं तर आम्ही दोघं इथून निघून जातो. इथून कुठे जाणार, कुठे राहणार माहिती नाही, पण विल फिगर इट आउट. खरं तर मला इथे तुम्हा सगळ्यांबरोबर राहायचं होतं, पण इट्स ओके. पण प्लीज तुम्ही थांबा. हा स्टुपिड आता कशाला मध्ये बोलतोय? या अहिल्याने याला पण सगळ्यांसोबत घेऊन जायला पाहिजे. चला निघूया. थांब. बाहेर नाही, घरात जाऊया आपण. पारुनी मला सगळं समजावून सांगितलंय. खरं काय आहे ते सगळं कळलंय मला. आणि मला असं कळलंय की माझी बहीण अडचणीत आहे, तिला माझी गरज आहे. त्यामुळे मी घरात यायचं ठरवलंय. तुझ्या घरात राहून तुझ्या वाईटावर जो कोणी आहे त्याला नामोहरम करण्यासाठी मी इथेच राहणार. माझी बहीण वचनात अडकली आहे, पण मी नाही. तिच्या घरात राहून तिच्या वाईटावर जो कोणी आहे त्याला नामोहरम केल्याशिवाय मी या घरातून बाहेर पडणार नाही. चला. दिशा, दामिनी, तुम्ही दोघी एक गोष्ट लक्षात ठेवा. माझ्यावर या घरावर सगळ्यात जास्त अधिकार कोणाचा असेल तर तो सयादादाचा आहे. त्यामुळे त्याचा अपमान करून तुम्ही माझा सुद्धा अपमान केलाय. तुम्ही दोघींनी आत्ताच्या आत्ता त्याची माफी मागा. आणि हा माझा आदेश आहे. दादा, मला माफ करा. त्याचं काय आहे, जरा गडबडच झाली माझी. मी पहिल्यांदाच सासू झाली आहे ना, नवीन आहे मी सासू म्हणून. सो सुनेची जरा जास्तच बाजू घेतली. पण हां, इथून पुढे असं नाही होणार याची मी काळजी घेईन. असू दे. अति हुशार माणसांकडून अशा चुका होतातच. बघितलं, मला अति हुशार म्हणाले, म्हणजे सगळ्यांपेक्षा हुशार आहे ना मी.
दिशा, सॉरी. खरं तर तू माझा अपमान केला नाहीयेस. तू पारूला या घरातून हाकलून पारूचा अपमान केलायस. तेव्हा पारूची माफी माग. सॉरी. दिशा, जे झालं ते झालं, पण तू या घरात कुठल्या कारणामुळे आहेस हे विसरू नकोस कधी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे घर तुझं नाही, त्यामुळे ह्या घरातले निर्णय घेण्याचा तुला अधिकार नाही. या घरात कोणी राहायचं कोणी नाही राहायचं हे ठरवायला मी खंबीर आहे. यानंतर जर तू असं धाडस केलंस तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आणि पारूने तुला एक वेळ माफ केलं असेल, पण मी नाही करू शकत. या गोष्टीची तुला शिक्षा मिळणार. काय दामिनी? हो, करेक्ट आहे. शिक्षा होणार, नियम आहे ना तसा. पारू या घरात जे काम करत होती ते काम इथून पुढे तू करायचंस, सया दादा घरात असेपर्यंत. दिशा पारू बरोबर खरंच खूप चुकीचं वागली, पण अहिल्याने तिला एवढी मोठी शिक्षा दिली. करेल दिशा, करेल सगळी कामं. त्या इतकं हळूहळू चिरलं तर कसं काय स्वयंपाक होईल? उशीर होईल ना. तुम्ही राहू द्या, मी करते. अगं पारू, राहू द्या, मी करते. राहू द्या, द्या इकडे. काय करताय तुम्ही दोघे? जेवणाची तयारी करतोय. आज सया दादा खूप दिवसांनी घरी आलाय, त्यामुळे त्याच्यासाठी स्वयंपाक मीच बनवणार. त्याला हवं ते सगळं बनवणार आहे आज मी. त्याला माझ्या हातचा स्वयंपाक खूप आवडतो. तुम्ही दोघी बाकीची कामं करा. देवी, तुम्ही मला सांगा ना तुम्हाला काय पाहिजे ते, मी तुम्हाला मदत करते. नाही, आज किचन माझ्या ताब्यात आहे. तुम्ही दोघी बाहेरची कामं आवरा जा. आई, तुम्ही एकट्याच करणार ते सगळं? हो. म्हणजे आबांसाठी करताय ना? विसरलात का? मी पण त्यांची मुलगी आहे. मी पण तुम्हाला मदत करते. हो हो, मला मान्य आहे तू त्यांची मुलगी असते, पण सयादादा इतक्या दिवसांनी घरी आलाय, तुला सुद्धा माहेरी जायला वेळ मिळालेला नाही. तर मला असं वाटतं की तू त्याच्यासोबत वेळ घालव, गप्पा मार जा. आई अहो, पण हे नाही, मी म्हटलं ना, जा आणि त्याच्या बाजूला बसून गप्पा मार त्याच्याशी. बाकीचं मी बघते. बर. तुम्ही दोघी अजून इकडे काय करताय? मी म्हटलं ना बाहेरची कामं आवरा. चला, अहो पण अहिल्या मॅडम. आज किचन माझ्या ताब्यात आहे. चला जा. बरं ठीक आहे, जातो. नाही पण मामा, मला खरंच वाटलं होतं का की किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा सीईओ तुमच्या घरी नोकर म्हणून काम करत असेल. हा? मला अजिबात कळू दिलं नाही या लोकांनी. आदित्य आणि पारू तर नवरा बायको असल्यासारखेच वाटत होते मला. छान दिसत होती त्यांची जोडी. हे आई काय बोलतायत बघ. त्यांना माहिती आहे का? काय रे, काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? नाही. किती दिवसांनी आलात तुम्ही. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. किती आठवण येत होती मला तुमची, माहितीये. येत जा ना साधे मध्ये भेटायला. हा,
मध्ये मध्ये कशाला, कायमच यावंसं वाटतं इथे. अगं पण गावाकडे एवढी कामं वाढवून ठेवलीत मी. नाही म्हणजे माझ्या मनात आलं तरी सुद्धा किती तुला बघावं असं वाटलं तरी नाही जमत. मग यावेळी कसा वेळ काढला? हा, आलोय एका खास कामासाठी. अहिल्याने तुम्हाला सांगितलं नसणारच, पण आहे एका खास कामासाठी आलोय. आई बोलल्या तर होत्या पण काही सांगितलं नव्हतं. हीच खासियत आहे तिची, ती नाही कळू देणार. पण एक खास काम आहे. काम? कसलं काम? सांगा ना आबा. मी नाही सांगणार, सरप्राईज आहे ते. ही पारू कुठे दिसत नाही? आबा थांब, मी बोलून आणतो तिला. मग मंदाजी कशा आहेत? पारू आ? काय करतेस? देवी यांनी फुलं आणायला सांगितली आहेत. ओके. काय झालं? काय नाही, ऍक्च्युली मामा तुझी आठवण काढत होता. देवा, आदित्य सर, हे काम झाल्यावर मी आबासाहेबांना भेटायला जाणारच होते. आणि तसं बी आज स्वयंपाकघरात जायचं नाहीये ना. का? अहो, देवी यांनी आम्हाला स्वयंपाकघरात यायला मनाई केली आहे. आज देवी आई स्वतःच्या हाताने आबासाहेबांसाठी स्वयंपाक करणार आहेत. ओ, आई किती मानते ना मामाला. पारू, जर मामाला आपल्या नात्याबद्दल सांगितलं तर, म्हणजे तो मदत करू शकतो. तो सांगेन ना आईला. नाही आदित्य सर, अशी गडबड करू नका प्लीज. हे बघा, घरात आधीच लई गडबड गोंधळ सुरू आहे. त्यात दिशा मॅडम आणि दामिनी मॅडम ज्या प्रकारे वागल्यात ना, त्यामुळे देवी यांना लई वाईट वाटलं आहे. त्यामुळे मला असं वाटते की आबासाहेब घरात असेपर्यंत ना देवी आई उदास होता कामा नये. बर. ए, मामा म्हणत होता की आईने त्याला इथे काहीतरी खास कारणासाठी बोलवलंय, काहीतरी सरप्राईज द्यायला. तुला माहितीये का? नाही. ओके. बसा ना सगळ्यांनी जेवायला. बस या. दिशा मॅडम, कपला काढा. ओके पारू मॅडम. आई, आई तू पण बस ना. वय देवी आई, तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते. नाही, नको नको. दादाला अजून काही लागलं तर मीच वाढीन त्याला. त्याचं जेवण होईपर्यंत मला चैन नाही पडणार. प्रिया, तू जाऊन बस. आई अहो, बस जेवायला जा, बस जा. आणि मलाही माझ्या बहिणीला भरवल्याशिवाय समाधान नाही मिळणार. क्या बात आहे. ये अहिल्या. आता तुमच्याकडे आलो तर मुलीला विसरलात का? लहानपणी तुम्ही सगळ्यात आधी मला घास भरवायचा, मग आज पण मला भरवा. लहान आहे ना मी, मग माझे पण लाड झाले पाहिजे. हे तुझेही लाड करणार आहे मी. चला जेवायला सुरुवात करा. पण या घरात माझी अजून एक मुलगी आहे, तिचेही लाड करायचे आहेत मला. ये पारू. आता सुरुवात करा. ऐक ना, सगळ्यांचं झालंय आता घेऊन. तू ये ना, तू पण बस. ये. दामिनी काकू, विसरलीस का तू? शिक्षा झाली आहे तिला.
हा पण तू वाचली सास. असो मामा सुरू करे. त्या सर्वंट पारूच्या जागेवर मला नेऊन ठेवलंय आणि तिला मात्र मानाची जागा दिली जाते. याचा बदला तर मी घेऊनच राहणार. आत्ता करून घ्या सगळे मजा, नंतर एकेकाला बघते. दादा, प्रीतमच्या बाबतीत मी दिशाला निवडून खूप मोठी चूक केली होती आणि आता ती या घरात राहते. त्याला खरंच माझा काही इलाज नाही. मी पुन्हा एकदा तुझी माफी मागते. पण त्याच्या आयुष्यात प्रिया आली आणि मी प्रीतमच्या बाबतीत खरंच मोकळी झाले. तसंच आता आदित्यच्या आयुष्यात एक चांगली मुलगी आली ना की हे सगळं त्या दोघांवर सोपवून मी आणि श्रीकांत गावाला यायला मोकळे. नको काळजी करू साहिल्या, सगळं सगळं छान होईल. आदित्यला सुद्धा चांगली बायको मिळेल बघ तू. आदित्यसाठी मी अनुष्काची निवड केली आणि पुन्हा एकदा तीच चूक केली जी प्रीतमच्या बाबतीत केली. आता तर मला ताक सुद्धा फुंकून प्यायचंय. म्हणून मी तुला बोलवून घेतलं, कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहितीये की तू योग्य तेच करशील. तू माझ्याकडे मदत मागितलीस आणि मी केली नाही, असं होईल का कधी? अगं मी इथे तुला मदत करायलाच आलोय आणि तू मदत मागायची नाहीस, हक्कानं सांगायचंस काय मदत हवी ते. नको काळजी करूस, तुझ्या मनासारखं होईल सगळं. दिशा, अरे मुलांनो, तुम्ही आमच्याकडे होता तेव्हा मजा मस्ती करत होतात. करा काहीतरी, गाणी गा. करेक्ट आहे. हो म्हणजे वाय नॉट. पण एक मिनिट हा, एक अट आहे. सगळ्यांनी फक्त मराठी गाणीच गायची. चालेल. सावित्री, पारू, खूप उशीर झालाय. तुम्ही दोघी झोपायला जाऊ शकता. पारू, तू ऐकलं नाहीये का आता? तू फक्त वहिनींचं ऐकतेस ना. वहिनी म्हणाल्या खूप उशीर झालाय, घरी जाऊन झोप. पारू थांब. माझ्या घरी असताना तुम्ही सगळेजण मिळून धमाल मस्ती करत होतात. मी इथे असताना माझ्या दोन्ही मुली सुद्धा इथेच हव्यात. रात्र जागवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र जागवायची. क्या बात आहे. येस. चला मग गायला सुरुवात करूया. कोण गाणार आहे? चला मग मीच सुरुवात करतो. येस. अरे आत्ताच सांगितलं मी की फक्त मराठी गाणी गायची, हिंदी नाही, मराठी. आई ऐक ना, मला मराठी गाणं आठवत नाहीये. तूच एखादं गाणं तू सुरुवात कर. हा मी प्लीज प्लीज आई गा ना. आई आई